5 मिनिटांमध्ये जर आपण इथे पोहोचत नसाल कोणत्याही संघाचा प्रतिनिधी त्यामध्ये आम्ही लगेच लॉस पडून तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट केली जाणार. पुढचा पुन्हा एकदा आवाज तुषार दादांचा आपण ऐकतोय. चला सॅनिओ षटक क्रमांक पहिलं. आम्हाला भरपूर खेळाडूंची नावं माहीत आहेत कारण की आम्ही उत्तर परिसरामध्ये असो किंवा इतर परिसरामध्ये असो आम्हाला भरपूर त्या ठिकाणी समालोचन करण्याची संधी देत आहेत. सॅनिओ आलेत. पहिला बॉल टाकलाय नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. मी विनंती करतो उत्तम संघाला एक 12 पण पाठवून द्या प्लीज. उत्तम टीम 12वे खेळाडू पाठवायचा आहे आमच्यापर्यंत. सॅनिओ तर या ठिकाणी आलेला आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये कमी वयात सॅनिओने फार मोठी प्रसिद्धी मिळवलेली आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सॅनिओला सातत्याने पाहिलं गेलंय आणि खरोखरच कौतुक करावं लागेल सॅनिओचं. आज कमी वेळात कमी काळात प्रसिद्धी मिळवले या मात्र खेळाडूने. पहिला चेंडू नो बॉल. अवंतरच्या माध्यमात धावा मिळतात 2. पुन्हा एकदा सॅनिओ तयार. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉल होता. व्यवस्थित बॅटचं स्विंग प्रॉपर झालं आणि अगदी जर पाहिलं गेलं तर बॉल निघून गेला डिपेंड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि बॉलला देखील अडवलं जाईल. नवीन पाटील अँड ऑल टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. नवीन पाटील जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणखीन एक मीरा भाईंदर परिसरातील मातब्बर खेळाडू उत्तन या गावातील ते खेळाडू आहेत. कित्येक वेळा आपण पाहिले त्यांना धुवाधार बॅटिंग करत असताना. इथे चांगला बॉल आहे. कमबॅक केलंय सॅनिओ. एक जर पाहिलं गेलं तर एक्सप्रेस गोलंदाज आहे त्या संघाचे. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जात आहेत. थोडासा दिमागेने टाकलेला बॉल तर स्विंग झाला. पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर निघाला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. 2 चेंडू धावता फडकावरून पोहोचतात 3 चकरामध्ये. पुन्हा एकदा सॅनिओ तयार. इथे फुलटॉस बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आहे. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच विकेट. पहिला धक्का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर खारबाव टीमला हमने जब जब शमशीर
वाटचाल यासाठी असतील शुभेच्छा. पण तुम्ही जो संघ मैदानाच्या आतमध्ये करतो उत्तम बैज उत्तम त्या संघाचा ट्वेल्थ पण प्लीज पाठवायचा आहे. चला ग्लेन आलेत नंबर 2च्या षटकामध्ये आणि ग्लेन देखील भरपूर वर्षांपासून क्रिकेट खेळतायत परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा जन्म कशाप्रमाणे पाहायला मिळेल पाहणं महत्वाचं राहील. उभरती विकेट क्लास या ठिकाणी दर्शवलं गेलं आहे. लॉंग ऑफला क्लिअर करतील का सॅनिओ वेगाने धावतात चेंडू मागे. वा काय फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळत आहेत. 2 धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये 12 धावा धावफटकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकर वरती बॅटर देखील तयार झालेत. ओहो जबरदस्त फॉलोइंग स्वीप पाहायला मिळाला या ठिकाणी. अगदी जर पाहिलं गेलं तर या फटकाची आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दखल घेतली गेली आणि फॉलोइंग स्वीप ज्या ज्या वेळेला खेळतात फलंदाज त्या वेळेला त्यांचा देखील आत्मविश्वास वाढताना दिसतोय. विजेता संघ आणि नायगाव एकविरा नायगाव या 2 संघाच्या माध्यमातून हा पहिला मॅच असेल. येस लक्षात ठेवा हा दुसरा मॅच असेल आणि पहिला मॅच पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्याची उपेक्षात निवृत्ती 11 कोलीवाडा. इथे पहा फटका फसलाय मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत आणि धक्का क्रमांक 2 टीम 9व्या 11 खारबाव टीमला विकेट फलंदाज बाद.
हिरो नाही, एक डाव केलं जरूर सूरजने, परंतु मोठा धक्का या ठिकाणी खारबाव टीमला लागलाय. ये महीना पिंजरा बनाया सोना. पुढे एकदा वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पांडूच्या नगरीमध्ये आहात आणि पाहतात आमदार चषक 2025. पहा, नेहमीच आई एकविरस पण पांडुरी करून दाखवलेलं आहे. एक चांगलं आयोजन, एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. अगदी प्रत्येक दिवसामागे 10 संघ खेळतील, व्यवस्थित त्या संघाची बांधणी करतील, चांगल्या ट्रॉफीज आकर्षित करणार, सर्व काही ऑल इज वेल पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. वेलेरियन पुढे एकदा जर पाहिलं गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले गेले. क्या बात आहे, जबरदस्त. आतापर्यंत उत्तम वर्चस्व राहिलाय. कारण की जर पाहिलं तर पहिल्या षटकात सॅन्योने नो बॉल टाकला, पुन्हा एकदा सॅन्योने कमबॅक केलं. त्या षटकामध्ये सॅन्योला 1 विकेट मिळाली, 10 धावा खर्च गेल्यात. ग्लेनचं तर कौतुक करावं लागेल, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. आणि व्हॅलेरियनने जशी सुरुवात केली तशी सूरज पाटीलची विकेट मिळून दिली. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चालला कावकर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केलेली आहे. एकच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावरती आता मात्र जाऊन पोहोचते गुण तालिकेवरती, ती म्हणजेच 15 धावा धाव फटकावरती. अगदी जर पाहिलं गेलं तर 15 चेंडू फेकून झालेत आणि 15 धावा धाव फटकावरती, म्हणजे प्रत्येक बॉलवरती धाव आले असं म्हणावं लागेल. जी सरासरी आहे ती मात्र आता पुढे ढकलावी लागेल. पुढचा बॉल, इथे चांगला फटका नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतील का? सॅनिओ धावतायत परंतु बॉल स्टॉप होईल का? बॉल देखील स्टॉप झालाय. सॅनिओ भरपूर मेहनत घेत आहेत. खरोखरच जर पाहिलं गेलं तर उलट दिशेने ज्या वेळेला आपण झेल घेण्यासाठी जातो थोडंसं कठीण असतं, परंतु कठीण कामाला सोपं करून दाखवणं हा प्रयत्न राहिला होता सॅनिओचा. परंतु झेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुटली गेली आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 17 झाले, बॉल फेकून झालेत आतापर्यंत तिसऱ्या षटकातील, ते म्हणजेच 4. दांडी गुल, अगदी जर पाहिलं गेलं तर वाईट पाहण्यासाठी गेले, परंतु चेंडूला पाहत असताना विकेटचं पतन, ऑफ स्टिक उद्ध्वस्त केले, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. नाव्या स्पोर्ट्स कारभाव टीमला विकेट, फलंदाज होतील बा.
यस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार. यस गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचं आहे. जितेश. यस जितेश आले नंबर 4च्या षटकामध्ये. बॉल तयार. पहिला बॉल तर स्क्वेअर मारा हाताळलेला आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु बॉलचा अंदाज बांधता आला नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलेला आहे. लेग बाईस. 2 पंच पाहायला मिळते. एका बाजूला करण आहेत आणि दुसऱ्या बाजूला हर्षद आहेत. हर्षद एक चांगले समालोचक आहेत. हर्षद एक चांगले क्रिकेटपटू आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करणला आपण बघतात एक पांजू संघाचे एक ओपनिंग बॅटर म्हणून आपण त्यांना नेहमी बघतात. बॅटची लागले कडा. 200 बॉलचा पाठलाग करतील. बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. लॉंग स्टॉप रिझनला आलाय. नशिबाचा चौकार या डावातील पहिला चौकार. लाईव्हच्या माध्यमातून आपण संपूर्ण क्रीडा स्पर्धा बघतायत. हर्षित पाटील जे प्रोप्रायटर आहेत. इथे कडक स्ट्रोक आलाय. परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल फलंदाजावरती. एवढा बॉल मिडलहून जात कसं काय नाहीये, परंतु हवेच्या विरुद्ध उलट दिशेने खेळतायत तर याहून तुम्हाला अजून स्ट्रोक एक्झिक्यूट करावा लागेल जोराने, तेव्हाच हा बॉल निघून जाईल. विकेट जाईल. आणखीन एक धक्का टीम खारबाव संघाला. षटक क्रमांक 14 आपण बघताय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. यस मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पांजूच्या नगरीमध्ये आपण आहात आणि पांजूच्या नगरीमध्ये एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन राहिले गेले आणि प्रत्येक आयोजकांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे हे आयोजन करण्यासाठी यशस्वी त्यांचे हात लाभले गेले आणि त्या प्रत्येक दानशूर व्यक्तिमत्वाचे आम्ही आभारी आहोत, ज्या ज्या व्यक्तिमत्वाने आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केले. स्टेप आउट झाले. हो काय कॅच घेतलाय. जबरदस्त झेल. स्वतःच्या फलोत्रीमध्ये क्वालिटी झेल घेतलाय. विकेट जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का टीम पाहायला मिळेल ती म्हणजे निव्या स्पोर्ट्स खारबाव या संघाला. पहिला बॉल फेस करतायत. नितेशच्या बॅट मधून बॅटचं स्विंग प्रॉपर आलंय. बॉल हवेच्या वेगावरती स्वार होत असताना नितेशच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी षटकार आणि शेवट गोड करणारा षटकार बाहेर पडतोय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. धाबा फटकावरती जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 31 झाल्यात आणि 32चं लक्ष आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल कंप्लीट. 24 बॉल 32 करायचे आहे. टीम उत्तन बॉईज उत्तन या संघाला.
आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. आव्हान यांना देखील आपण बघताय. जय शाला यांना देखील आपण बघताय. सादर राहणीमान आणि उच्च विचार. आणि वसई कोलवाडा अगदी असं संघ आहे ना की ते नसताना लॉट उडवला, ते आले त्यांना बाय असो किंवा नसो, यस तुम्ही लॉट उडवला ठीक आहे, आमचं काय आहे ते सांगा. आणि लगेच आव्हानने सांगितलेले आहे की 5 मिनिटं आम्ही रेस्ट घेतो, त्यानंतर लगेच आम्ही टॉस करणार आहोत. आणि त्यानंतर यानंतरच्या पहिल्या मॅच मध्ये 2 संघ खेळताना दिसतील, ते म्हणजेच पांजुस्फोट पांजवाडे त्यांच्या विपक्षात निवृत्ती 11 कोलीवाडा. थँक्यू. सज्ज आहेत का टॉस आपण करून घेणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी सज्ज असतील. मनीषजी चौधरी सर, थँक्यू. यस, लक्षात ठेवा विजेता आणि एकविराजपूर नायगाव असा यापुढचा पहिला मॅच होता, पण तो जिंकेल त्याला आपण एक मॅच रेस देणार आहोत. आणि त्या अगोदर आपण खेळणार आहोत पांजोस्फोट पांजो आणि निवृत्ती 11 कोलीवाडा. हा आपण प्रत्येक इथे नियम पाहतो आणि त्याच कारण पांजो गावात देखील हा नियम आता लागू होणार आहे. थँक्यू. जाऊया आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये चेक जाऊया. 2 संघ आपण लगेच यायचंय. निवृत्ती 11 कोलीवाडा संघ लगेच या, आपण टॉस साठी रिपोर्ट करा. आणि पांजुस्फोट पांजू आपण या लगेच. 2 संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचा आणि लगेचच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होण्याच्या अगोदरच लगेच आपण टॉस करूया. चला, बॅटर पाठवायचे आहेत. आपण आपली चिमुकली जयेश दादा यांची चिरंजीवी आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या शुभार्थाने आपण करतोय. पाहूया ईसीसी आणि पांजू असं मात्र टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंग केली जाणार ईसीसी आणि हा येतोय ईसीसी. इकडे टॉस जिंकला जातोय तो म्हणजे वसई संघ. आपण टॉस जिंकला गेला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम चॉईस काय असणार आहे? फील्ड चॉईस घेतलाय. जास्त वेळ घेणार नाहीये आणि इथेच लगेच आपण फील्ड घेतले गेले. त्याचबरोबर समोरच्या संघालाही पांजू संघ आपल्याला पाहायला मिळते. पांजू संघाला 3 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद ठेवा. दोन्ही संघ 3 षटकांचा सामना. तर प्रथमतः इथे मात्र चॉईस केले गेले पांजू संघ. आपल्याला सुद्धा खूप सारे शुभेच्छा असेल. लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडूया. हर्षद, यस यस, 1 मिनिट मॅच थांबवायची आहे प्लीज. चला आता तरी 12 पेन पाठवा प्लीज. आम्ही विनंती करतोय 12 पेन पाठवायचं आहे नवीन. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. स्ट्राईक एंड वरती नवीन पाटील या ठिकाणी तयार झालेले आहेत. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आणि राहुल तरे षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण बघतायत. यस, नॉस्ट्राईक एंडला कॅशमिरो कॅशू यांना आपण जरूर बघतायत.
पहिलाच बॉल फार वेगाने टाकला होता आणि त्याच कारण अगदी पाहिजे या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. कॅशमिरो कॅशू यांना आपण जरूर बघता नॉस्ट्रेक वरती एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि नेहमीच त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहिले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, बेस्ट फिनिशर नवीन पाटील ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅकवर तयार होतील मिस्टर राहुल तरे. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील होती त्या ठिकाणी आणि हेच पाहत असताना पंचायत जागेच्या बॅटमचा संपर्क नाही आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. बेटा म्हणजे पांजू मास्टर्स आणि आजच्या दिवसात त्यांचा देखील सामना होता. नक्कीच आजच्या दिवसात तर पांजू जिंकलेला आहे, परंतु या पुढच्या मॅच मध्ये वसई कोलिवाडाची विपक्षात खेळत असताना जिंकेल की नाही आता हे पाहणं महत्वाचं राहील. परंतु ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. पुढे एकदा गोलंदाज राहुल तरे तयार. इथे बॅटची लागले कडा आणि पहा कॅच कुणाचा सोडलाय तर नवीन पाटीलचा. हा फलंदाज असा आहे ना, ज्या वेळेला याची कॅच सुटले एखाद्या मैदानावरती त्या वेळेला नवीन पाटील प्रतिस्पर्धी संघा विपक्षामध्ये आहे ना हावी ठरलाय. आता नवीनचे कॅच सोडले की मॅच सोडले पाहणं महत्वाचं राहील. आता कॅशमिरो कॅशू स्ट्राईक वरती जातील. एक हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि उत्तर परिसरामध्ये ते देखील एक मोठे पुरस्कर्ते आहेत, आयोजक आहेत. आपण नेहमीच त्यांची क्रीडा स्पर्धा पाहिलेत. पावसाळ्याच्या त्या अगदी जर हंगामामध्ये त्यांची क्रीडा स्पर्धा आयोजन नेहमीच होत असताना आपण पाहिले गेले. गोलंदाज सयार. पहिलाच बॉल सर्माजनक स्ट्रोक केला गेला, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला काश्मीरच्या बॅट मधून आणि एक सिंगल तर जरूर प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2च्या घरामध्ये. पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलवरती ज्या फलंदाजाने षटकार मारला तो आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितेश होते आणि त्यांनी हा कॅच सोडलेला आहे. आणि एक नितेश उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज देखील आहेत, हे आम्ही कित्येक वेळा पाहिले. हो यावेळेला जर पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये झाला तितकासा, परंतु पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर बॅटच्या कडेला बॉल लागल्या गेला. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजेच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि 3 धावसंख्या धावफडक्यावरती पाहायला मिळते. जशी उत्तमची गोलंदाजी झाली होती तशी आता मात्र खारबावची गोलंदाजी होते. जशी खारबावची फलंदाजी झाली होती तशी आता मात्र उत्तमची फलंदाजी होते. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये तर बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 धावा फटकावरती स्टेप आउट झाले. कॅशमिरो मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु व्यवस्थित बॅटच्या राडारमध्ये येताना दिसत नाही. एकदा कंप्लीट केलेली आहे आणि एकाच वेळेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय देखील होऊ लागेल. कॅशमिरो नाराज झाले त्या फटक्यावरती कारण की मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एकदा पुन्हा एकदा येताना दिसेल आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटक्यावरती जाऊन पोहोचत आहेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. तुमच्या सोनीला सोनीला मुंबईला तुमच्या सोनीला सोनीला मुंबईला याच्या सोनीला सोनीला मुंबईला याच्या सोनीला सोनीला मुंबईला येस वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई एकवीर स्पोर्ट पांजो आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई एकवीर ग्रुपचं कौतुक करावं तितकं कमी राहील कारण की आमदार चषक भरवण्यामागे त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान राहिलं गेलंय. कारण की एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. भरपूर वेळ वाट पाहावी लागते एखादी मोठी स्पर्धा भरवण्यासाठी आणि खरोखरच आई एकवीर ग्रुपचं कौतुक करावं लागेल. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बाणस संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल आपण जरूर बघतायत. आणि ज्या वेळेला या परिसरामध्ये स्पर्धा असते विजय शेठ पाटील यांचं फार मोठं योगदान आपण सातत्याने पाहिले गेले. त्यांच्याही माध्यमातून फार मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेला लाभले गेले. त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आर्केंड्रो बजाजचे प्रोप्रायटर रणजित दादा किणी यांच्या माध्यमातून देखील भरपूर काही सहकार्य लाभले गेले. संदीपजी पाटील यांच्या मार्फत पाहिलं तर लाईव्हची व्यवस्था संपूर्ण 3 दिवसामध्ये लाभले गेले.
त्यानंतर प्रवीणजी भोईर यांचे देखील आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभले गेले. जयजी मात्रे, दिलीपजी हरिदास भोईर, कैलासजी मात्रे यांचे देखील आभारी आहोत. पुढचा बॉल इथे शॉर्ट बॉल आणि पहा काश्मीरच्या बॅट मधून आलाय धुमधडाका षटकार 6 धावा. आता दुपारच्या सत्रानंतर आदिवासी कोळी त्यानंतर मराठी संगीत भरपूर चांगली संगीत ऐकायला मिळतात. आता मात्र सॅनिओ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॅनिओची नेहमीच ऍक्शन राहिलेली आहे. ते रायटी बॉल हाताने गोलंदाजी करतायत आणि उजवारी हाताने बॅटिंग करतायत, ही त्याची खासियत राहिलेली आहे. आणि त्याच कारणाचं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती पुढे आणले गेले. धावसंख्या दाफडक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. येणारे चेंडू असतील 14 बॉल मध्ये करायच्या 18 धावा. म्हणजेच मॅचचं समीकरण पाळलं तर जड नाहीये, बॅलेन्सिंग मॅच पाहायला पडेल. 14 बॉल 18चं समीकरण.
सॅनिओ पहिलाच बॉल मागच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का तर येस, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेले. आणि काश्मीरो आणि ज्या ज्या वेळेला सॅनिओ असतात ना त्या तेवढा संघ देखील टेन्शन तेवढे घेत नाही, कारण की या दोघांची जोडी आपण नेहमीच पाहिले. ज्या ज्या मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतात या दोघांनी त्या धावसंख्येला देखील मोडीत काढलेला आहे. 13 बॉल आणि 17 धावांचं समीकरण. पुढचा बॉल गोलंदाज तयार उमेश. इथे पहा कॅशमिरो कॅशूच्या बॅट मधून येईल का? आलाय. हाय अँड हँडसम युथ सिक्सर. 6 धावा. आमदार चषकातील दमदार चौकार. ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा लोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. चौकार आलाय सॅनिओच्या बॅट मधून. 25 धावसंख्येचा फटकावरती 9 बॉल मध्ये करायच्या 7 धावा. आता मात्र कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. इथे वेगवान तेच तर धाव घेण्याचा प्रयत्न. कॅशमिरो स्ट्राईक वरती जातील आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर सॅनिओची विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सॅनिओला परतावं लागेल. डगआउटची योजना आहे, परंतु सॅनिओने देखील चांगली खेळी केली आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. टीम उत्तन बॉईज उत्तन या संघाला
टाइमपास करू नका प्लीज, आम्ही विनंती करतो. दोन्ही संघांना टाइमपास कुठल्याही प्रकारचं होणार नाहीये, याची आपण दखलच्या घ्यायची आहे. आता व्हॅलेरियन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपण ज्या ज्या वेळेला कोलीवाडा परिसरामध्ये जातोय, उत्तर परिसरामध्ये जातो, त्या वेळेला अशा प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर आणि त्यांची नावं देखील आगळी वेगळी आहेत आणि त्यांची कामगिरी देखील आपण नेहमीच पाहतो, तेवढीच दर्जा आपल्याला पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विजय घेता 8 बॉल 7 धावांचं समीकरण असेल. उत्तन बॉईज उत्तन या ठिकाणी बॅटिंग करत असताना कॅशमिरो ऑन स्ट्राईक, कॅशियो यांना आपण पाहत आहेत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार झालेत मिस्टर सर्वेश आहे तिथे. फटका कॅशमिरोच्या बॅट मधून बेधडक एकदम कडक षटका. कोली 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 अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरात मुनिवास आम्ही अंच पिडर पिडन हात पंत आहे माऊलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव पाच. आता एका धावेचं समीकरण असेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये राहील. कॅशियो आपण बघतायत एक त्यांचा जो पारंपरिक नॅचरल खेळ आहे त्याच खेळावर त्यांना आधारित राहिलेला आहे. आणि अशा रीतीने नशिबाचा या मिळतील धावा 5 अशा रीतीने उत्तन बॉईज उत्तन संघ जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन उत्तन बॉईज उत्तन. आणि पुढच्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे.